जे किट आहे ईश्वेचं ते खूप चांगलं आहे. अशा खूप प्रतिक्रिया आम्हाला वेळोवेळी लोकांच्या येत असतात. भारतातल्या सगळ्या लोकसंख्येला म्हणजे 142 कोटी लोकसंख्येला वाटतं आम्हाला ऑर्गॅनिक खायला मिळालं पाहिजे. त्याच्यासाठी ऑर्गॅनिक खतं पाहिजे, ऑर्गॅनिक औषधं पाहिजे आणि ऑर्गॅनिक बियाणं पाहिजे. ह्या काकडी आम्ही पाहिलं तर 10-10 किलो काकडी येते झाडाला. वर्षभर काकडी चालते. म्हणजे 2 महिन्याने काकडीची जी तोडणी चालू होते त्याच्यानंतर 7-8 महिने तोडणी चालू असते. अशी जर कारली जर पाहिलं, कारली तर 5-5 वर्ष कारली तशीच आहे. म्हणजे तोडत राहायचं ते परत येत राहतात, तोडत राहायचं परत येत राहतात. फक्त वेल बिल बाजूला गेलं असलं ते व्यवस्थित बांधणे, तुम्ही छान त्याला वळण दिलं, छान त्याची बांधणी केली तर ह्या गोष्टी वर्षभर सहज चालतात. त्याच्यामुळं ईश्वेचं ते एक काम आणि ऑर्गॅनिक फर्टिलायझर आणि ऑर्गॅनिक पेस्टिसाईड त्याची फार गरज आहे. कारण बाजारात मिळेल ते लोक विकत घेतात. ऑर्गॅनिकच्या नावाखाली अनेक ठिकाणी प्रॉब्लेम सुरू आहेत. तुम्हाला मला हे सगळं काही वेगळं सांगायची गरज नाही. ग्राहकही चवीने आता ओळखायला लागला आहे. आम्ही ईश्वेची भाजी सोडून दुसऱ्या कोणाचं बियाणं आणून लागवड करून दिलं तरी लोकांना कळतं की चुकीचं बियाणं आहे, चुकीचं आहे म्हणे, तुम्ही काही केमिकल टाकलं का त्याच्यामध्ये. म्हणजे चर्चा ह्याच्या सगळ्या होतात. त्याच्यामुळं ईश्वेदनी महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या संपूर्ण शेतकऱ्यांना आयुष्यभर साथ अशीच दिली पाहिजे. त्याचसोबत शेतकऱ्यांनी पण सगळ्या प्रकारचं बियाण्याचं किट एक प्रकार 2-2 प्रकार घेऊन असा काही फरक नाही होत. मग त्याची 2-4 पिकं फेल जातात आणि 2च चांगली येतात. सगळीच पिकं चांगली आली पाहिजे म्हणून सगळ्याच प्रकारचं बियाणं त्यांच्याकडे आहे. किंवा अजूनही काही नवीन बियाणं लागलं तरी शेतकऱ्यांनी सुचवलं तरी ईश्वेद ते तयार करून द्यायला तयार आहे.